नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट 12 क्वेश्चन्स पाहतो, जे तुम्हाला आपल्या येत्या MPSCच्या सर्व एक्झाम्समध्ये, सरळ सेवांमध्ये आणि केंद्रीय परीक्षांमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. त्यामुळे आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपल्या चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, लेक्चर शेवटपर्यंत पहा, एकही प्रश्न यातला स्किप करू नका. ठीक आहे, तर पाहूयात आजच्या म्हणजेच 27 एप्रिल 2026च्या चालू घडामोडी. ठीक आहे, प्रश्न पहिला, गंगा एक्सप्रेसवे चे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्या दिवशी करणार आहेत? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 29 एप्रिल 2026 या दिवशी. महत्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. गंगा एक्सप्रेसवे ची लांबी जवळजवळ 594 किलोमीटर इतकी आहे. हा एक्सप्रेसवे मेरठ ते प्रयागराज यांना जोडतो आणि उद्घाटन याचं 29 एप्रिल 2026 रोजी होणार आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हा कार्यक्रम घेतील आणि उत्तर प्रदेशमध्ये हा सर्वात लांब एक्सप्रेसवे असणार आहे आणि 6 लेन अक्रॉस कंट्रोल्ड ग्रीनफील्ड कॉरिडॉर हा आहे आणि भविष्यामध्ये 8 लेन पर्यंत विस्तारण्यात येईल हा, आणि अंदाजे यासाठी 36,200 कोटी इतका खर्च आलेला आहे आणि एक्सप्रेसवे 12 जिल्ह्यांना एकत्र आणतो. ठीक आहे, मेरठ ते प्रयागराज प्रवासाला जवळजवळ 10 ते 12 तासांवरून सुमारे 6 तासांपर्यंत या एक्सप्रेसवेमुळे हा कमी झालेला आहे आणि UPEIDA याचा फुल फॉर्म बघून घ्या ने एक्सप्रेसवे उभारलेला आहे. ठीक आहे, पुढील प्रश्न दुसरा, 2026 साठी जागतिक पुस्तक राजधानी वर्ल्ड बुक कॅपिटल म्हणून कोणत्या शहराची निवड झालेली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, रबात या शहराचे. महत्वाचे पॉइंट्स पहा. 2026 साठी जागतिक पुस्तक राजधानी म्हणून रबात मोरोक्कोची निवड झाली. युनेस्को दरवर्षी जागतिक पुस्तक राजधानी निवडते आणि रबातचा कार्यकाळ 23 एप्रिल 2026 ते 22 एप्रिल 2027 इतका असेल आणि रबातला वाचन संस्कृती वाढवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे हा सन्मान मिळालेला आहे. इथल्या स्थानिक पुस्तक उद्योगाला रबातने चांगली चालना दिली आहे. तरुण आणि महिलांच्या साक्षरतेसाठी खास उपक्रम रबातने राबवले आणि आफ्रिकेत रबात 5 शहरे आहेत ज्याला जागतिक पुस्तक राजधानीचा मान मिळालेला आहे. ठीक आहे, पुढील प्रश्न तिसरा, व्हायब्रंट विलेज प्रोग्राम 2 अंतर्गत जम्मू काश्मीरच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये 6 सीमावर्ती गावांचा समावेश करण्यात आलेला आहे? तर कठुआ जिल्ह्यातील. महत्वाचे पॉइंट्स पहा याचे. व्हायब्रंट विलेज प्रोग्राम 2 अंतर्गत कठुआ जिल्ह्यातील 6 सीमावर्ती गावे निवडलेली आहेत. या गावांमध्ये बॉबिया, कडाला, गजनाल, करोल कृष्ण, कठुआ आणि गुज्जर चक यांचा समावेश आहे. ही सर्व गावे पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय सीमेजवळ आहेत. ठीक आहे, आणि योजनेचा मुख्य हेतू आहे या गावातील पायाभूत सुविधा सुधारायला मदत करणे. रस्ते, आरोग्य, शिक्षण, वीज आणि पिण्याच्या पाण्यासारख्या गोष्टींमध्ये सुधारणा करणार आहेत या माध्यमातून. आणि कठुआ जिल्हा जम्मू काश्मीरच्या जम्मू विभागात आहे आणि पाकिस्तानच्या सीमेला लागून आहे आणि सीमावर्ती भागांचा विकास हा या राष्ट्रीय सुरक्षेसाठी एक खूप महत्वाचा एक प्रकल्प आहे असं म्हणावं लागेल, कारण की संवेदनशील भाग आहे. ठीक आहे, पुढील प्रश्न चौथा, प्रसिद्ध छायाचित्रकार रघुराव यांचं निधन कितव्या वर्षी झालेलं आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 83व्या वर्षी. ठीक आहे, याचे महत्वाचे पॉइंट्स पहा. ज्येष्ठ छायाचित्रकार रघुराव यांचे 83व्या वर्षी निधन झालेले आहे. त्यांनी 2 वर्ष कर्करोगाशी झुंज दिली पण शेवटी तो लढा हारले. त्यांचा जन्म 18 डिसेंबर 1942 रोजी झांग, म्हणजे आताचा पाकिस्तानामध्ये आहे ते, इथे झाला आणि रघुराय हे भारताच्या जगभरातील आदरणीय छायाचित्रकारांपैकी एक होते. त्यांना लोक आधुनिक भारताच्या दृश्य दस्तऐवज असं म्हणत आणि त्यांच्या छायाचित्रांच्या प्रभावामुळे
ठीक आहे. आणि भोपाळ वायू दुर्घटना झाल्यावरती त्यांनी अतिशय प्रभावी फोटो घेतले, जे आजही लोकांच्या लक्षात आहेत. आणि 1972 मध्ये त्यांना पद्मश्री मिळाला, खास बांगलादेश मुक्ती युद्धातील छायाचित्रांसाठी. ठीक आहे. 1992 मध्ये अमेरिकेमध्ये त्यांना फोटोग्राफर ऑफ द इयर घोषित झाले होते. ते आंतरराष्ट्रीय दर्जाचा हा सन्मान देखील आहे. पुढील प्रश्न 5वा. मिशन सुदर्शन चक्र हे लक्ष्य कोणत्या वर्षापर्यंत भारताची हवाई संरक्षण साखळी अभेद्य बनवणे आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 2035 पर्यंत आपल्याला हे लक्ष्य गाठायचं आहे. महत्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. मिशन सुदर्शन चक्र हे भारतासाठी एक मोठं आणि महत्वाकांक्षी सुरक्षा कवच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2025 रोजी हे मिशन जाहीर केलंय. आणि मिशनचं उद्दिष्ट आहे 2035 पर्यंत भारताची हवाई संरक्षण प्रणाली इतकी मजबूत बनवणं की कोणाचाही हल्ला पार न व्हावा देशामध्ये. ही संपूर्ण साखळी आधुनिक, स्वदेशी, बहुस्तरीय असणार आहे. आणि चीन आणि पाकिस्तानाकडून होणाऱ्या हल्ले, खास करून ड्रोन, क्षेपणास्त्र आणि सायबर हल्ल्यांचा धोका टाळायचा आहे आपल्याला या माध्यमातून. आणि फक्त लष्करी तळ नव्हे तर शहरे, रेल्वे, रुग्णालयांसारख्या नागरी भागांचंही संरक्षण करायचंय. आणि हे मिशन आत्मनिर्भर भारत मोहिमेचा एक भाग असेल आणि स्वदेशी क्षेपणास्त्र प्रणाली विकसित करायला भर दिला जातोय. पुढील प्रश्न 6वा. ऑलिम्पिक हॉकी पदक विजेते गुरबख्श सिंह ग्रेवाल यांचे निधन कितव्या वर्षी झालेलं आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 84व्या वर्षी. महत्वाचे पॉइंट्स पहा. ऑलिम्पिक हॉकी पदक विजेते गुरबख्श सिंह ग्रेवाल यांचे वयाच्या 84व्या वर्षी निधन झाले. झिरकपूर येथे हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. आणि गुरबख्श सिंग हे 1968 च्या मेक्सिको सिटी ऑलिम्पिक संघात होते, जिथे भारताने कांस्य पदक जिंकलेले आहे. आणि पश्चिम रेल्वेमध्ये क्रीडा अधिकारी म्हणून काम करत त्यांनी राजस्थानातील अनेक गुणी खेळाडूंना शोधून संघात संधी दिलेली आहे. आणि मुंबईतून निवृत्त झाले तरी हॉकीच्या कामामध्ये ते सक्रिय राहिले सदैव. आणि मुंबई हॉकी असोसिएशनचे मानद सचिवही ते होते. आणि गुरबख्श सिंह ग्रेवाल यांचे योगदान भारतीय हॉकी इतिहासात कायमच जिवंत राहील. पुढील प्रश्न 7वा. जैवविविधता मजबूत करण्यासाठी 5 वर्षांचा प्रकल्प कोणत्या 2 संस्थांनी सुरू केला? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालय आणि नॅशनल बायोडायव्हर्सिटी ऑथॉरिटी या संस्थेने. महत्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट, फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज आणि नॅशनल बायोडायव्हर्सिटी ऑथॉरिटी यांनी मिळून 5 वर्षांचा जैवविविधता प्रकल्प सुरू केलेला आहे. 2025 ते 2030 या काळामध्ये हा प्रकल्प राबवतील. आणि या प्रकल्पाला जवळजवळ 4.88 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स पेक्षा जास्त अनुदान मिळालं आहे. आणि प्रकल्पाचं नाव आहे स्ट्रेंथनिंग इन्स्टिट्यूशनल कॅपॅसिटीज फॉर सिक्युरिंग बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन कमिटमेंट असं आहे. नाव लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे की स्थानिक पातळीवरती जैवविविधतेचं प्रशासन मजबूत करणं. ठीक आहे. पुढील प्रश्न 8वा. मुंबई पुणे एक्सप्रेसवेचा मिसिंग लिंक प्रकल्प कोणत्या दिवशी वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 1 मे 2026. महत्वाचे पॉइंट्स पहा याचे. पुणे मुंबई एक्सप्रेसवेवरती मिसिंग लिंक प्रकल्प पुणे मुंबई एक्सप्रेसवेवरती मिसिंग लिंक प्रकल्प 1 मे 2026 ला वाहतुकीसाठी खुला होईल. मिसिंग लिंकमुळे मुंबई पुणे प्रवास झपाट्याने होईल. आणि नवीन मार्गामुळे 25 ते 30 मिनिटांनी प्रवासाचा वेळ कमी होईल. या प्रकल्पामुळे मुंबई पुण्याचं अंतरही 6 किलोमीटर कमी होणार आहे. आणि मिसिंग लिंक 13.3 किलोमीटर लांबीचा 8 लेनचा रोड आहे. ठीक आहे. आणि खोपोली ते कुसगाव म्हणजे लोणावळ्यातील दरम्यान आहे हा मिसिंग लिंक.
आणि प्रकल्पात 8.9 किलोमीटर ट्विन टनल आहे, जो आशियातील सर्वात रुंद बोगदा असल्याचं मानलं जातं. आणि एप्रिल 2026 अखेरीस प्रकल्पाचं जवळजवळ 99% काम संपलं होतं आणि सध्या अंतिम चाचण्या सुरू आहेत त्याच्या. आणि नवीन लिंकमुळे मुंबई पुणे प्रवास अधिक सुरक्षित, आरामदायक आणि वेगवान होईल असं म्हणतात. पुढील प्रश्न 9. राष्ट्रीय चिंतन शिबिर कुठे आयोजित करण्यात आले होते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, चंदीगड येथे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. नॅशनल चिंतन शिबिर हे मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस आणि एम्पॉवरमेंट अंतर्गत आयोजित करण्यात आले. हे 3 दिवसाचं राष्ट्रीय चिंतन शिबिर होते आणि शिबिराचे आयोजन चंदीगडमध्ये करण्यात आले. पंजाबमध्ये हे शिबिर पार पडलं आणि शिबिराची थीम होती अंत्योदयाचा प्रकल्प, अमृतकाळाचे प्रतिबिंब, विकसित भारत @2047. ठीक आहे. आणि सामाजिक न्याय, डिग्निटी, ॲक्सेसिबिलिटी, कंटिन्युटी यांवरती आधारित असावा असे नमूद करण्यात आले. आणि शेवटच्या व्यक्तीपर्यंत न्याय पोहोचवणे हे या शिबिराचं मुख्य ध्येय होते. पुढील प्रश्न 10. होर्मुझ समुद्रधुनीतील माइन्स हटवण्याचे काम कोणत्या देशाच्या नौदलाकडून सुरू आहे? अर्थात अमेरिकेकडून. पर्याय क्रमांक सी बरोबर आहे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. स्ट्रेट ऑफ होर्मुझ ही जगातील महत्त्वाची तेल वाहतूक मार्गिका आहे. जगातील सुमारे 20% तेल वाहतूक होर्मुझ समुद्रधुनीतून होतीये आणि अमेरिका होर्मुझ समुद्रधुनीतील इराणी माइन्स हटवण्याचं सध्या काम करते आणि अमेरिकन नौदलाला माइन्स हटवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. पाण्याखाली स्फोटके शोधणे आणि हटवणे अनेक महिने याला लागू शकतात. तज्ज्ञांच्या मते माइन्स पूर्णपणे हटवण्यासाठी जवळजवळ 6 महिने लागू शकतात. ठीक आहे. आणि इराणच्या बहुतेक माइन्स या जुन्या सोव्हिएत मॉडेलच्या असल्याचे मानले जाते. काही नवीन माइन्स चीनकडून मिळालेल्या किंवा देशांतर्गत तयार केलेल्या असू शकतात. आणि माइन्स टाकणे सोपे आहे, पण माइन्स शोधून हटवणे हा एक वेगळा आणि कठीण टास्क आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न 11. भारत आणि न्यूझीलंड फ्री ट्रेड ॲग्रीमेंट स्वाक्षरी कोणत्या दिवशी होणार आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 27 एप्रिल 2026 ला स्वाक्षरी होणार आहे यावरती. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. भारत न्यूझीलंड 27 एप्रिल 2026 रोजी फ्री ट्रेड ॲग्रीमेंटवरती स्वाक्षरी करणार आहेत. FTA म्हणजे फ्री ट्रेड ॲग्रीमेंट होय. या करारामुळे भारतीय निर्यातदारांना न्यूझीलंड बाजारामध्ये 100% शुल्कमुक्त प्रवेश मिळेल. ठीक आहे. न्यूझीलंडकडून येणाऱ्या 95% आयातीवरती शुल्क भारत कमी करणार किंवा हटवणार आहे आणि हा करार द्विपक्षीय आर्थिक संबंध मजबूत करण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. भारताचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी या करारात महत्त्वाची भूमिका बजावली आणि हा FTA भारताच्या इंडो पॅसिफिक क्षेत्रातील आर्थिक उपस्थितीला बळकटी देईल असं म्हटलं जातं. पुढील प्रश्न 12. भारताने 2 पर्सनल वॉटरक्राफ्ट्स आणि सुरक्षित साहित्य कोणत्या देशाच्या कोस्ट गार्डला सध्या दिलेली आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, श्रीलंकेला आपण दिलेले आहे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. भारताने श्रीलंका कोस्ट गार्डला 2 पर्सनल वॉटरक्राफ्ट्स दिलेले आहेत. यासोबत सुरक्षा साहित्य देखील देण्यात आलेले आहेत. यामुळे श्रीलंका कोस्ट गार्डची नियर शोअर सर्च अँड रेस्क्यू क्षमता वाढेल आणि हा हस्तांतरण समारंभ कोलंबो येथील भारतीय उच्चायोगाच्या माध्यमातून पार पडला. भारतीय उच्चायोगाच्या संरक्षण सल्ल्याने उपकरणं सुपूर्द करण्यात आलेली आहेत आणि ही उपकरणे श्रीलंका कोस्ट गार्डच्या डायरेक्टर ऑफ ऑपरेशन्स यांना देण्यात आली आणि समारंभ श्रीलंका कोस्ट गार्ड हेडक्वार्टर येथे झाला. मुख्यालय मिरिसा येथे स्थित आहे त्यांचा आणि यामुळे भारत श्रीलंका सागरी सुरक्षा अधिक मजबूत होईल आणि भारत श्रीलंका यांच्यामध्ये संरक्षण आणि मानवतावादी सहकार्य वाढेल असा एक अंदाज आहे. ठीक आहे. तर आजचे आपले 27 एप्रिल 2026 डेली करंट अफेअर्स पाहून झालेले आहेत. लेक्चर शेवटपर्यंत पहा, कोणताही प्रश्न स्किप करू नका आणि आजचे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पाहिलेच असेल त्याबद्दल थँक्यू सो मच.